नमस्कार. आज आपण दुधी भोपळ्याची वाटण घालून केलेली भाजी पाहत आहोत. यासाठी दुधी भोपळा व्यवस्थित बारीक चिरून घेऊन तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे, नाहीतर दुधी भोपळा काळा पडतो. त्यानंतर आपण वाटणामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, आलं, लसूण, पांढरे तीळ हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर दुधी भोपळा फोडणीला घालताना त्यामध्ये आपण चण्याच्या डाळीचाही वापर केलेला आहे. आवडीनुसार चण्याची डाळही फोडणीला घातलेली आहे. त्यानंतर दुधी भोपळा छान असा शिजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, शिजताना पाणी ॲड करू नका जास्त. त्याला अंगच्या पाण्यामध्येच तो शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटण घेतलेलं बारीक असं छान असं वाटून घेऊन ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित भोपळ्याच्या अंगाबरोबरच पाणी ठेवून छान असं शिजून घ्यायचं आहे. ही भाजी नक्की करून बघा, खूप सुंदर होते. आणि आवडली तर ही भाजी केली आणि आपल्याला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.